कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील मातंग समाजाचे नागरिक अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वास्तव्यास आहेत. अपुऱ्या जागेत कुटुंबे कोंडीत राहत असून मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत आहे. शासनाच्या घरकुल आणि पुनर्वसन योजनांचा लाभ मिळत नसल्याने या समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अशी ठाम मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रशांत अवघडे, आदिनाथ साठे, राहुल सोनटके, अरुण कवाळे, प्रल्हाद वायदंडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव प्रशांत अशोक अवघडे, राजारामपुरी मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे मी. आज आम्ही मातंग समाजाची विस्तार वाढ झाली आहे. आज दाटीवाटीने राहणारा समाज आहे. अनेक जण धुणे मांडायचे कामं करतात, भाडं भरायचं अवघड आहे. अशी परिस्थिती एक एक कुटुंबात नाही 4-4, 5-5, 10-10 कुटुंब आहे. एवढ्या जागेत राहणार कसं? आज या पोरांचं येणारं शिक्षण म्हणा, एखादा पाहुणा घरात बोलवायचं बी अवघड आहे. अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाकडनं अनेक समाजाला जागा दिलेल्या आहेत, पण मातंग समाजाला विस्तार वाढीची जागा कुठंच दिलेली नाही. आमच्या शासनाकडे हेच कारण आहे की मातंग समाजाला त्याच्या विस्तार वाढायची जागा मिळावी आणि त्यांच्या हक्काची जागा आणि हक्काचं घर मिळावं, एवढंच आमच्या मागणी. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.